गोपालनगर अंडर बायपासच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून निर्माण झालेली संतापजनक परिस्थिती आपण जाणून घेणार आहोत। अंडरपासमध्ये गुडघ्या एवढं पाणी साचले असून प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी या प्रकरणाची पाहणी केली आणि प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आहे। गोपालनगर अंडर बायपास नागरिकांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेला हा मार्ग सध्या समस्यांचा मार्ग ठरतोय। अंडरपासच्या भिंतीपासून चक्क झरे वाहताना दिसत असून संपूर्ण बायपासमध्ये गुडघ्या एवढं पाणी साचलं आहे। यामुळे शाळकरी विद्यार्थी, नागरिक, वयोवृद्ध सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे। इथे भरपूर पाणी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी जावं कसं, रेल्वे बंद करून ठेवलेलं आहे। 2 दिवस म्हणता आज 6 दिवस झाले तरी त्यांनी त्यांचे काम पूर्ण केलेले नाही। आम्हाला एकच हा मार्ग मिळाला होता शाळेत जाण्या करण्यासाठी, परंतु आता त्यांनी हा पण बंद करून ठेवला। पाणी इथे गाड्या जातात की नाही जातात याची पडताळणी न करता त्यांनी रेल्वे गेट बंद करून ठेवलेले आहे। आमची एवढीच म्हणणं आहे की एकतर आम्हाला हा रोड चालू करून द्या, नाहीतर मग रेल्वे गेट चालू करून द्या। इथे कोणी आमदार खासदार पाहायला आले किंवा काही, आम्हाला पाण्यातून जावं लागते, पण एखादा महाराष्ट्र शासनाचा अधिकारी आला तर पाण्यात पाय सुद्धा ठेवत नाही, आज पलटून जातो। आमचे घरचे लोक या पाण्यातून येणं जाणं करतात, तर आम्ही काय करावं। आज ती गव्हर्नमेंट बस आली, पण त्यांनी पण हे पाणी पाहून इथून बस नेलेली नाही, तरी आमचे शेतकरी लोक या पाण्यातून जातात। त्यांनी त्यांच्या शेतीचे नुकसान होऊ नये म्हणून खूप प्रयत्न केले, परंतु शासनाने याच्यावर काहीही उपाय काढलेला नाहीये। 3 दिवस झाले शेतातील कामे, व्यवसाय वगैरे सर्व बंद आहे। मुलांना शाळेत जाण्याचा मार्ग एकूणता एक हाच होता, परंतु हा सुद्धा बंद झाला तर बाकीच्यांनी काय करावे, कुठून जावे। रेल्वे बंद करून ठेवलेला आहे, ना त्याच्या खालून जाता येतं ना त्याचे कुठून जाता येतं। इथनं पण पाणी पाया एवढं झालंय, जाणाऱ्यांनी जाव कुठून। प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निकृष्ट दर्जाचे काम हेच या सगळ्यांचं मुख्य कारण असल्याचे आरोप होत आहेत। या परिस्थितीची गंभीर दखल घेत आमदार रवी राणा यांनी या स्थळी भेट दिली आहे। तुम्ही तहसीलदार म्हणून विरोधीचे अधिकारी तुम्ही हो तर रात्रभर बसवीन तुम्हाला मी सकाळी यायची मुलाची शाळेत गेले पाहिजे, नाही गेले तर तुमचे कोणते रेल्वेवाले गेले त्या साईडनं रात्री पाणी आलं इथं आहे। रात्री कलेक्टरला बोलवतो इथे मग प्रशासन पाहतो काय करते, काय कलेक्टर येईल सगळं त्यांना समजा लागेल मग विषय काय, बरोबर त्या लेवलला येऊ नका देऊ। नाही त्यांना दुरुस्त करा रेल्वेवाल्यांना आणि कारवाई करा, त्यांना एक पत्र द्या इथे कायदा सुव्यवस्था बिघडत आहे, ही कृती आहे म्हणून, आणि कायदा सुव्यवस्था बिघडत असल्यामुळं त्या रेल्वेचं पाणी आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला समज द्या अर्जंटमध्ये, तिथे गुन्हा दाखल केला जाईल। त्यांनी मनपाच्या आयुक्त सौम्या शर्मा यांच्यासह पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिलेत। विशेष म्हणजे रवी राणा यांनी पारडीदेवी येथील अंडरपासचा उल्लेखही यावेळी केला आणि त्या ठिकाणी देखील अशीच परिस्थिती असल्याचं नमूद केलंय। यासोबतच गोपालनगरमध्ये लवकरच स्काय वॉक उभारण्यात येणार असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले। बिलकुल अमरावतीमध्ये आज सकाळी सुद्धा पारडी अंजनगाव परिसरामध्ये भुयारी अंडरपासचं काम चालू होतं। जे रेल्वे विभागाचं ज्या पद्धतीनं पारडी या ठिकाणी अंजनगाव बारीला सुरू काम आहे, अकोली रेल्वे स्टेशनच्या तिथे काम चालू आहे, या ठिकाणी गोपालनगर अंडरपासचं काम सुरू आहे, बडनेराच्या अंडरपासचं काम चालू आहे, आणि रेल्वे यांचे जे कॉन्ट्रॅक्टर राहतात ते बाहेरचे राहतात। रेल्वे विभागानं महानगरपालिकेचं कन्सर्न घेतलं पाहिजे। महानगरपालिका असो, MSCB असो, PWD असो यांच्याशी संपर्क ठेवून त्या ठिकाणी प्रत्येक अंडरपासचं काम केलं पाहिजे। आज परिस्थिती पहा, नवा ते अंडरपास आहे, राजापेठ आहे, त्या ठिकाणी अजून सुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात थांबते, म्हणून त्या चुका सगळ्या मनपा आयुक्त या खऱ्या अर्थानं शर्मा मॅडम सोन्या शर्मा या कर्तव्यदक्ष महानगरपालिकेचे आयुक्त आहे, ज्यांचं काम ज्या कामासाठी खऱ्या अर्थानं आयुक्त कशासाठी असते, आयुक्ताचं कर्तव्य काय असते, जॉईन झाल्यानंतर सौम्य शर्मा मॅडमनी जो दौरा केला अमरावती शहराचा, ज्या पद्धतीनं त्यांनी कामं केले त्या पद्धतीनं सगळ्या अमरावती शहराचा आढावा घेतला, खरंच त्या आयुक्तांचं मी अभिनंदन करीन। आणि आज या ठिकाणी सगळ्या गोपालनगर अंडरपासच्या ठिकाणी आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहे, रेल्वे विभागाचे अधिकारी आहे, या ठिकाणी सुनील भाऊ पाडे यातले नगरसेवक आहे, त्याचप्रमाणे स्मृती धोकेताई या ठिकाणी उपस्थित आहे, आमचे डॉक्टर राजेंद्र तायडेजी उपस्थित आहे, अनेक लोक या ठिकाणी आमच्या मंडळात आमच्या वर्षातही उपस्थित आहे। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अंडरपासची पाहणी केली
आणि पाहणी करून या ठिकाणी निर्देश दिले की जे अंडरपास याच्या आधी बनले त्या पद्धतीनं कुठे मिस्टेक होऊ नये आणि ज्या ठिकाणी ड्रेनेजचं काम चालू आहे, इलेक्ट्रिक लाईन अंडरग्राऊंड करायची आहे, पाणी मोठ्या प्रमाणात आता साचलेलं आहे, त्याची उपाययोजना कशी केली पाहिजे हे आयुक्तांसोबत चर्चा केली, रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि त्यांना सगळ्यांना निर्देश देऊन सगळ्या चुका दुरुस्त करण्यासाठी डायरेक्शन दिलं. स्कायवॉक सुद्धा या ठिकाणी करणार आहे आपण. बंडेराला सुद्धा स्कायवॉक करणार आहे. 4 करोड रुपयाचा खर्च आहे, त्याचा एस्टिमेट करायला सांगितलेला आहे. लवकरच आपल्या गोपालनगर परिसरामध्ये सुद्धा आपण स्कायवॉक करू. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत, परंतु आता प्रशासनाच्या भूमिकेकडे आणि कार्यक्षमतेकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहेत.